चला आज मालवणी पद्धतीने चिकन ग्रेव्ही करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, 1 इंच आलं, 1 कांदा लसणीचा, 1 मसाला वेलची, 1 चमचा खसखस, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरा, पाव चमचा ओवा, 1 चमचा सफेद तीळ, 5-6 लवंगा, 2 तुकडे दालचिनी, काळी मिरी, 1 मसाल्याचं फूल, 5 हिरव्या वेलच्या घेतल्यात, कढीपत्ता, कोथिंबीर, 1.5 कवड सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, 1 कवड ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 5 कांदे कापून घेतलेले आहेत। गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती। त्यामध्ये पहिला मी गरम मसाला भाजून घेते। गरम मसाला भाजून झालेला आहे, आता तो काढून घेते। आता कढईत सुकं खोबरं भाजून घेते। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकते आणि परतून घेते। आता खोबरं भाजून झालंय, ते काढून घेते। कढईत कांदा टाकते, आलं, लसूण आणि कढीपत्ताही टाकते। 2 चमचे तेल टाकून भाजून घेते। आता गुलाबी रंगावर आपला कांदा भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये ओलं खोबरं टाकते। आता हे भाजून घेते। आता आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे। गरम मसाला आणि सुकं खोबरं पहिलं मी आता वाटून घेते। कारण सगळं एकत्र करून वाटलं तर सुकं खोबरं पूर्णपणे वाटलं जात नाही। हे आता आपलं वाटून झालेलं आहे। हे आता बाकीच्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून वाटण करून घेऊया। वाटणामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून वाटूया। त्यामुळे वाटण चांगलं टिकतं। सुट्टीच्या दिवशी हे वाटण करून ठेवल्यास 8 ते 10 दिवस हे वाटण चांगलं टिकतं। चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करून घेऊया। आलं लसूण पेस्ट, हळद आणि मालवणी मसाला लावून आपण चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया। कढईत तेल गरम केलेलं आहे। 7-8 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतल्यात तर त्यामध्ये टाकते। 1 तमालपत्र आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो हे देखील टाकून आपण परतून घेऊ। कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेते आणि तेलावर छान परतून घ्यायचं। मी आता त्यामध्ये चिकन टाकून घेते आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेते। आता पाणी न घालता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून जरा मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये गरम पाणी ठेवून झाकण पुन्हा लावून 7 ते 8 मिनिटांसाठी चिकन शिजू देऊया। सगळ्यात शेवटी मीठ टाकून 2 मिनिटं वाफ येऊ देते आणि सर्व करते। संडे स्पेशल रेसिपीला लाईक करा आणि अशाच चमचमीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।